नमस्कार मंडळी. आपल्या देशात समाजसेवकांचे एक वेगळेच रसायन आहे. जिकडे तिकडे समाजसेवकांचा सुळसुळाट झालेला आहे, पण त्यातले फार कमी जेन्युइन किंवा खरे असतात. बाकीचे सर्व आपल्या फायद्यासाठी समाजसेवक झालेले असतात. आणि कुठले समाजसेवक कधी प्रकाश झोतात येतील आणि कधी गायब होतील काही सांगता येत नाही. असेच आमचे एक थोर समाजसेवक होते, अण्णा फुकटे. होते म्हणजे अण्णा अजून जिवंत आहेत. त्यांचा अजूनही शटडाऊन झालेला नाही, पण ते सतत स्लीप मोडमध्ये असल्याने लोक त्यांच्याबद्दल भूतकाळात बोलतात. त्यांना बघून अरे अभी तो ये जिंदा है अशी कुचेष्टा करतात. तसे अण्णा स्वतःला भ्रष्टाचार विरोधी वगैरे म्हणवून घेतात, पण तो फक्त एक मुखवटा आहे. आता सर्वांनाच कळून चुकले आहे की ते अत्यंत जातीयवादी आणि भ्रष्टाचाराला रान मोकळे करून देणारे समाजसेवक आहेत. पण त्यांचे उपद्रव मूल्य मोठे असल्याने सहसा कुणीही त्यांच्या नादाला लागत नाही. अण्णा सध्या हायबरनेशनमध्ये किंवा स्लीप मोडमध्ये जरी असले तरी जेव्हा ते ॲक्शन मोडमध्ये येतात तेव्हा मात्र त्यांच्या नौटंकीचा हात कुणीही धरू शकत नाही. अण्णा फुकटेंनी हल्लीच ऊसाची शेती करायला सुरुवात केली होती. साहजिकच ती जमीनही त्यांनी लाटलेलीच होती. अण्णांचा ऊस वाळलेला जरी असला तरी अण्णांचा डोक्याला ताप नको म्हणून कारखाने त्यांचा ऊस निमूटपणे घेऊन जात असत. एकदा कारखान्याने त्यांचा ऊस न्यायला उशीर केला. झोपी गेलेले अण्णा जागे झाले आणि थेट चेअरमनची केबिन गाठली. कारखान्याचे संस्थापक खोके पाटील सतत पक्ष बदलत असायचे. सत्ताधारी पक्षाची गुलामगिरी करण्यात त्यांना निष्णात मानले जात होते. हल्लीच खोके पाटलांनी चेअरमन पदाचा राजीनामा देऊन आपला मुलगा ओके पाटील याला चेअरमन केले होते. ओके पाटील त्यांच्या स्वतःच्याच कॉलेजमधून डॉक्टर झाले होते, पण त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील काहीच कळत नव्हते. ओके पाटील अतिशय घमेंडी होते आणि ते स्वतः जरी फुकट खाऊ असले तरी त्यांना फुकट खाऊ अण्णांचा राग येत होता. हल्लीच खोके पाटलांचा 50वा आणि ओके पाटलांचा 25वा वाढदिवस साजरा झाला होता आणि त्या निमित्ताने त्यांच्या चाहत्यांनी त्यांना 50 खोके एकदम ओके अशी मानवंदना दिली होती. अण्णा जेव्हा चेअरमनच्या केबिनमध्ये आले तेव्हा ओके पाटील सह्या करण्यात गुंग होते. त्यांचे वडील खोके पाटील जेव्हा पहिल्यांदा चेअरमन झाले होते तेव्हा ते अंगठा बहाद्दर होते, पण एक दिवस ते अचानक डिग्री घेऊन आले आणि सही करायलाही शिकले. ते कुठल्या कॉलेजात शिकले हे कुणालाही माहीत नव्हते, कारण त्यांचा एकही शिक्षक किंवा वर्गमित्र या पृथ्वी तलावर अस्तित्वात नव्हता. अण्णा चेअरमन समोर जाऊन उभे राहिले, पण चेअरमननी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. अण्णांनी लक्ष वेधण्यासाठी खोकला काढला. खोकल्याचे 2 थेंब चेअरमनच्या सहीवर जाऊन पडले. चेअरमनची सही थोडी पसरली
आणि ओके पाटलांच्या जागी खोके पाटलांची सही झाली. पण तरीही चेअरमनने डोके वर करून अण्णांकडे बघितलं नाही. आता मात्र अण्णांचा इगो दुखावला. अण्णा चिडून म्हणाले, ओ चेअरमन, जरा इकडे लक्ष द्या. मगासपासून मी तुमच्या समोर उभा आहे. चेअरमनने पेन खाली ठेवला, अण्णांकडे बघितलं आणि मगरुरीने म्हणाले, कोण तुम्ही? खरं तर चेअरमननी अण्णांना ओळखलं होतं, पण सत्ताधारी पक्षात असल्याने हे सत्ताधारी पक्षाचं पाळलेलं पिल्लू आपलं काहीही बिघडवू शकणार नाही याची त्यांना खात्री होती आणि त्यामुळे त्यांना अण्णांना किंमत द्यायची गरज वाटली नाही. मी अण्णा फुकटे, अण्णा अजूनही रागात म्हणाले. अरे वा, तुम्ही तेच अण्णा का जे लिंबू सरबत पिण्यासाठी उपोषण करता? चेअरमन उद्धटपणे म्हणाले. सैन्यातून पळून आलेले अण्णा हल्ली अहिंसावादी झाले होते, पण तरीही त्यांचा पारा चढला. चेअरमन, मी कोण आहे हे तपासण्याआधी तुम्ही स्वतःचं कार्य तपासा. तुम्हाला साधा शेतकऱ्यांचा ऊसही वेळेवर न्यायला जमत नाही, त्याचं काय ते बघा. त्यातही तुम्ही यावर्षी ऊसाचा दर कमी केला. माझ्याकडे शेतकरी येत होते, पण तरीही मी शांत राहिलो. तुम्हाला त्रास नको म्हणून उपोषण केलं नाही. पण आता मात्र हद्द झाली. तुम्ही चक्क अण्णांचाच ऊस न्यायला उशीर केला. काही किंमत आहे का नाही आम्हाला? चेअरमन हसले, खुर्चीत मागे रेलले आणि म्हणाले, अण्णा, ते समोरचं दार दिसते का? अण्णा म्हणाले, का? आता काय हकलताय काय आम्हाला? चेअरमन नम्रपणे म्हणाले, नाही हो अण्णा, फक्त ते दार उघडून बाहेर बघा काय दिसते ते. अण्णा तंतनत दारापर्यंत गेले आणि त्यांनी दार उघडलं. काय दिसलं काय बाहेर? चेअरमननी विचारलं. काय दिसणार? तुमचे 2-4 चेले चपाटे बसले आहेत, बाकी काही नाही, अण्णा म्हणाले. अण्णा, वर बघू नका, थोडं खाली बघा. अजून तुम्हाला वर जायला वेळ आहे, चेअरमन म्हणाले. अण्णांनी चिडून चेअरमनकडे बघितलं, पण तरीही त्यांनी सांगितल्याप्रमाणे पुन्हा खाली बघितलं. अण्णा म्हणाले, काय आहे इथं? फक्त एक वजन काटा आहे, बाकी काही नाही. शाबास, चेअरमन म्हणाले. आता जरा त्या वजन काट्यावर उभे राहा. अण्णा गोंधळले, पण नाईलाजाने काट्यावर उभे राहिले. चेअरमननी विचारलं, आता सांगा, किती किलो वजन भरलं तुमचं अण्णा? अण्णा ओरडले, 60 किलो. चेअरमननी खिशातून मोबाईल काढला. बर, आपला ऊसाचा दर आहे 3,500 रुपये टन, म्हणजे 3.5 रुपये किलो. गुणिले तुमचे वजन 60 किलो. अण्णा, तुमची किंमत होते 210 रुपये. अण्णांचा पारा आणखीनच चढला, पण त्यांना शब्द सुचेनात. चेअरमन पुढे म्हणाले, अण्णा, आम्ही सगळ्यांचीच किंमत करतो आणि तुमची पण किंमत करतो. तुमची किंमत एवढीच आहे. हां, आता तुम्ही जर बोकुड असता तर, चेअरमनने पुन्हा मोबाईलवर हिशोब केला. हां, तुम्ही जर बोकुड असता तर तुमची किंमत असती 45,000 रुपये. अण्णा चिडून म्हणाले, ओ चेअरमन, काही पण बोलू नका. मी शांत आहे तोपर्यंत ठीक आहे. आणि कुठून आणला हा काटा? काल मी बाहेर वजन केलं होतं तेव्हा 75 किलो भरलं होतं आणि इथं 60 किलो कसं काय?
चेअरमन शांतपणे म्हणाले, अण्णा, हा आमचा कारखाना आहे. इथे आम्ही प्रामाणिकपणे फक्त 20% काटा मारतो. बाहेरच्या कारखान्यांप्रमाणे आम्ही लबाडी करत नाही. अण्णा म्हणाले, अहो काय लाज वाटते काय बोलायला? बिनधास्तपणे सांगताय की काटा मारतो म्हणून. काटा मारणं चुकीचं नाही काय? मी आंदोलन करेन. चेअरमन म्हणाले, करा हो अण्णा, बिनधास्त आंदोलन करा. पण मग तुमचं राजकारण ज्यांच्या भरोशावर चालले त्या तुमच्या मालकांना ते परवडणार आहे का ते तेवढं विचारा. इतर कारखानेही आमच्यासारखं किंवा आमच्यापेक्षाही जास्त काटा मारतात. आता आम्ही सत्ताधारी पक्षात असल्यामुळे आम्हाला काही भीती नाही. पण चौकशी झाली तर सगळे कारखाने बंद पडतील. आणि राहिला प्रश्न तुमच्या ऊसाचा, तर तो या आठवड्यात नक्कीच उचलू. अण्णांचा चेहरा पडला. पण आता इथून बाहेर पडलेलं बरं असा विचार करून अण्णा म्हणाले, बरं ठीक आहे, मग येऊ काय मी आता? चेअरमन म्हणाले, या अण्णा, पण जाण्यापूर्वी जरा इकडे या. अण्णा आशेने चेअरमन जवळ गेले आणि म्हणाले, का, काय देणार आहे काय मला? हो, चेअरमन म्हणाले आणि त्यांनी ड्रॉवर उघडला. काहीतरी मिळेल या अपेक्षेने अण्णांचा चेहरा खुलला. चेअरमननी ड्रॉवरमधून एक लिंबू काढला आणि अण्णांच्या हातात दिला. हा घ्या लिंबू, चेअरमन म्हणाले. आणि त्यानंतर चेअरमननी टेबलवर ठेवलेलं एक साखरेचं पॅकेट घेतलं आणि अण्णांच्या हातात दिलं आणि म्हणाले, आणि ही घ्या साखर, आपल्याच कारखान्याचे उत्पादन आहे. आणि तो कोपऱ्यात सॉल्ट शेकर दिसतोय का? जाताना तो सॉल्ट शेकर सुद्धा घेऊन जावा. गांधीजींनी आपल्यासाठी मिठाचा सत्याग्रह केला होता. तेच गांधीजी ज्यांचे अनुयायी असल्याचे तुम्ही ढोंग करता. आता घरी जावा, मस्तपैकी लिंबू सरबत प्या आणि द्यात आणून. अण्णांचा चेहरा पडला. पण तरीही अण्णांनी निर्लज्जपणे लिंबू आणि साखर घेतली आणि हातात सॉल्ट शेकर हलवत त्यात किती मीठ असेल याचा अंदाज लावत अण्णा फुकटे बाहेर पडले. चेअरमनच्या केबिनमधून बाहेर पडल्यावर अण्णा काही पावले चालले, पण समोरचं दृश्य बघितल्यावर ते चेअरमनच्या केबिनकडे पुन्हा वळले. अण्णांना समोर कारखान्याची डिस्टिलरी दिसली होती आणि कारखान्याचे आणखीन एक उत्पादन घरी घेऊन जाण्याचा त्यांनी निश्चय केला.